नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं इंडियन मॉम पूनम या आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर आज आहे रविवार आणि आज मी बनवणार आहे आपला गव्हाचा चीक. म्हणजे फक्त खाण्यासाठी बनवणार आहे, कारण कुरडया वगैरे तर मी गावाकडून घेऊन येत असते, पण आपल्याला चीक खायला मिळत नाही इकडं असल्यामुळं. तर म्हटलं चला आज गव्हाचा चीक बनवूया. मुलांना आवडतो, अनिकेतला तर खूप आवडतो आणि हा चीक खूप हेल्दी असतो पाठीसाठी वगैरे. तर मी काय केलं होतं, गहू आपले 1-1.5 किलो गहू असे भिजत घातले होते. 1.5 किलो गहू भिजत घातले होते मी बुधवारी भिजत घातले संध्याकाळी. आणि त्याला असं जरा थोडंसं बाहेर गॅलरीत ठेवलं मी भिजत घालून. बुधवारी संध्याकाळी घातले, गुरुवार शुक्रवार 2 दिवस ते छान भिजले आणि त्याचं मी पाणी चेंज करत राहिले रोज. आणि शनिवारी म्हणजे काल शनिवारी मी ते दुपारच्या नंतर ते गहू वाटून वगैरे ठेवून वाटले आणि चीक असा करून ठेवलाय. तर हे बघा, आता तो छान वर आता त्याचं पाणी आलं, हे पाणी टाकून द्यायचं आहे आपल्याला आणि खाली जो चीक राहील त्याचा आपल्याला तो चीक बनवायचा आहे. म्हणजे खालची जे थर राहील ना, तुम्हाला दाखवते मी आता. हे पाणी मी टाकून देते. हे बघा, असं हळूहळू टाकायचं आणि खाली जे व्हाईट व्हाईट असतं ना तो चीक असतो आपला तेवढाच. तर मी फक्त खाण्यासाठी बनवायचं आहे म्हणून मी टाकले होते थोडेसे गहू, कारण आम्हाला चीक आवडतो खूप, मुलांना आवडतो आणि पालवे साहेबांना पण आवडतो, सगळ्यांनाच आवडतो. तर म्हटलं चला गावाकडं कधी जाणार. तर हे बघा, असा आता आपला छान चीक राहिलाय खाली. तर अगोदर काय करायचं, आपल्या ज्या हातातल्या ज्वेलरी असते त्या काढून ठेवायच्या, अंगठी वगैरे. तर हे बघा, आता छान चीक राहिलाय. आता एवढ्याचा खूप होईल हो चीक. हा संपून का आपल्याला एवढा खाईन ना आता का? नाही तर कुरडाया घालू काही. मला पण आवडतो घालू कुरडाया काही. तर छान असा जास्त होईल काय असं वाटतंय मला. काही राहू द्यायचं उद्याच्याला, चालेल का? हा, नाही तर मग कुरडाया घालावं लागत्या. किती होतील असं थोड्या तिच्या? म्हणजे एवढा चीक आपल्याला खायला नाही ना होणार. ते जेवढं होतं तेवढं कर. हा बरं करते, चला जाऊ दे. तर हे ना, याचं हे बघा खाली असं घट्ट होता, ते असं छान फोडून घ्यायचं. हे बघा किती बसलायची किती छान दिद्या. आणि आदितीला बघायचं होतं. आदिती, तुला बघायचंय ना हे बघा, असं छान मिक्स करून घ्यायचं. आणि आता मी याला पाणी ठेवते गरम व्हायला. आणि पाणी ठेवलं का मी तुम्हाला दाखवते. फोडून घेते अगोदर छान आणि नंतर मग तुम्हाला मी ते शिजवायच्या टायमाला मी दाखवते कसं काय करायचं. ते खूप असं कडक असते, फोडून घ्यायचं. बायका बनवतात आता गावाकडे, इकडं पण बनवतात बऱ्याचशा, ज्यांची सोय नाही गावाकडे बनवायची ते बनवतात. पण मला कसं, मला भेटतंय आहे सगळं. हैनपावले साहेब येतंय गावाकडून ना, गावाकडे गेलं का घेऊन यायचं फक्त. त्याच्यामुळं काय आपलं खायपुरता बनवायचा आहे असं आहे का नाही. आणि पालवे साहेबांना गरम झालंय, आता लावलाय फॅन, गरम होतोय. तुम्हाला आवाज येईल. तर हे बघा, इथं मी याच टोपामध्ये पाणी ठेवलंय गरम व्हायला, याच्यासाठी चिका हटण्यासाठी. आणि त्याच्यात मी आता टाकते मीठ, आपलं चवीनुसार घ्यायचं मीठ. तर मी मीठ टाकलंय आणि थोडंसं एक्स्ट्राचं पाणी पण मी इथं गरम करून ठेवलंय. हे बघा, जर लागलं वरून तर टाकायला, जर जास्त घट्ट झाला आपला चीक तर टाकायचं थोडंसं. आणि आता याला छान उकळी आली आहे, तर आपण आता ते चिक्याच्यात टाकून हटणार आहे. तर गावाकडं तो चाटो असतो हटायला, पण इथं नाही चाटो, तर आपली पळीने चाटायचा आहे की नाही. मग काय, आपल्याला कुठं कुरड्या करायच्यात लय मोठ्या, तेव्हा आपल्याला तर खायसाठी बनवायचं आहे. तर आता याला छान उकळी आली ना, उकळी आली आहे पण मीठ टाकलंय म्हणून थोडंसं उकळू देते. तर आता हे याच्यामध्ये टाकायचं आहे. तर मला कोण टाकू लागतं, कोण टाकू लागतं? पालवे साहेब टाकताय? ओके. तर आता हे उकळले, तर आता मी थांबा, गॅस आहे ना कमी करते थोड्या वेळ ते हटूपर्यंत. ऍक्च्युली तसं ते भांड्यामध्ये करायचं असतं. आपण आता आपल्याकडं कुठं, हा टाका आता. हा, असं एकाने टाकायचं आणि एकाने हटायचं. टाका टाका, द्या टाकून. हे
सगळं हे करून घ्या आता. अगोदर इकडचा हाटाव लागत असतो, घट्ट झाले ते लगेच. ते लगेच घट्ट होत असतं. हे बघा हे पकडू कमी. हा धरा बरं. असं हाटून घ्यायचं मस्त. आता आपल्याकडं ते टाका ना ते सगळं. दीदी असं हाताने हे किती उडून थांबा मीच घेते. तर पाणी टाकायचं ते गरम थोडस. अरे खाली घे ना. बस का. हा टाका टाका पटकन टाका. त्याला लई पटापटा प्रोसिजर करायला लागत असते चिकाची. टाका 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 हटवायचं असतं ते. घाटा घाटा हटवायचं. लावता का दम. त्याला ते भांड पाहिजे. भांडा आता आहे आपलं गावाकडे, आणायचं का. कच्चं नाही राहिलं पाहिजे ते. नाही पाणी टाका ना अजून थोडं. टाकू गरम. हा टाका याच्यातून टाका पाणी थोडस. सगळंच घेतलं आता मी. आणि थोडं थोडं टाका पण. आणि असं छान हाटून घ्यायचा चिक. पाणी गरम आहे. बस थांबा ना मिक्स केलं परत बघू ना. आय थिंक लागन तेवढा आहे का नाही. भरपूर झालाय चिक आता. एवढा कोणी खायचा. खाऊ की आपणच. आता वाटू आपल्या शेजाऱ्या पाजाऱ्या. आणि हे बघा असं छान चिक आता तयार होतो. मस्त चिक तयार झालाय आता. कपडे नाही आता. आणि आलते मागणारे कपडे आहेत का. मस्त झालंय आहे ना. मला वाटतं तेवढं पाणी द्यावा टाकून शिजायला. टाकू का. द्या टाकून होईल तेवढं. आणि मी जेवढं पाणी ठेवलं होतं ना तेवढं पाणी लागलं शेवटी. बरं झालं मी एक्स्ट्राचं ठेवलं होतं. चिक घट्ट होता ना. साठव ना फटाफटा. चिक घट्ट असला ना काय होतं पाणी जास्त लागतं. साखर दूध टाकून मस्त. आणि आता साखर दूध टाकून खायचं मस्त. हे बघा आता थोडा शिजू द्यायचा. शिजू द्यायचा थोडा वेळ मस्त. गावाकडच बायका 3-3 पायल्याचा करतात. कशा करीत असते. बघा मस्त चिक तयार झाला आहे दीदी. आवडला ना तुला. ट्रान्सपरंट झालाय ना. हा नाही मग कसं झालाय. मग असंच असतो चिक. वाईटच असतो चिक. बघ किती मस्त झालाय. छान थोडं कमी गॅसवर शिजू द्यायचं याला. आणि मस्त खायचं. दूध साखर. तर मंडळी हे बघा मी घेतलं इथं दूध चिक आणि साखर खायला. हे बघा मस्त खूप छान लागतं. दूध साखर आणि चिक. या तुम्ही पण खायला मस्त. हे बघा एकदम भारी झालाय. खाली पण खाल्लाय. आणि कधी खाल्लाय. आणि किती थोडा खाल्लाय. तिला आंबा खायचा होता. आंबा खायला नसते. काय कधी आंबा मला खायचं तिला. आता ती दाखवते ती कटिंग बघा कशी कटिंग करते. इकडे दाखवते ती. हे बघा झालं पाहिजे. आणि हे बघा छान सेट केलं. कसं खाणार काढून खायचं. या वर्षीचा पहिला आंबा खाते दीदी. 2025चा पहिला आंबा. गावाकडे ऐका मजा आहे दीदीची. तर मंडळी दुपारी माझा स्वयंपाक वगैरे झाला आणि आम्ही चिक खाल्ल्यामुळं आम्हाला जास्त भूक नव्हती. तर मग पालवेसाहेब झोपले चिक वगैरे खाऊन. आणि नंतर मग मी पण म्हटलं चला आता जेवायला नाही घ्यायचं आत्ताच तर शेंगा फोडूया. कारण माझे शेंगदाणे पण संपत आले होते. तर मग मी शेंगा फोडायला घेतल्या. आणि इथं आदिती पण माझ्याजवळ बसली होती. काहीतरी ती अशीच आपली लिहित होती. साईन वगैरे अशीच साईन करायची प्रॅक्टिस करीत होती. आणि मध्ये मध्ये कॅमेऱ्यामध्ये डोकतच होती. तुम्हाला दिसतच असेल ते. तर मग शेंगा फोडत बसले मी. आणि शेंगदाणे संपले होते. तर म्हटलं चला आता शेंगा फोडूया. शेंगदाणे तरी होतील मग. कारण गावाकडच्या शेंगा असतात माझ्याकडे. तर मग मी शेंगदाणे विकत आणत नाही. आणि मग मी शेंगाच फोडत असते.
तर इथं ती अदिती आहे ना शेंगावर असं ब्लॅक मार्करने लिहिते हाय आणि तुम्हाला ते दाखवते. तर मंडळी रात्रीचं जेवण वगैरे झालं आणि माझं भांडी वगैरे सगळं मी किचनवर कट्टा वगैरे सगळं स्वच्छ करून ठेवलं आणि त्यानंतर आदिती आली आणि म्हटली मला खूप भूक लागली आई. ॲक्च्युली जेवण तिने प्रॉपर असं जेवण केलं होतं पण तिला मॅगी खायची इच्छा झाली. तिला म्हटलं आत्ता नको खाऊ, सकाळी खा, तू सकाळी बनव. पण नाही म्हटली मला खूप टेस्ट येऊ राहिली मॅगीची. तर म्हटलं ठीक आहे चल बनव पण थोडी बनव. तर मग एक पॅकेट होतं त्याच्यातलं अर्ध पॅकेट तिने मॅगी बनवली आणि मग तिने त्याच्यानंतर 11:30ला मॅगी खाल्ली. ॲक्च्युली इतक्या रात्री खाल्ली नाही पाहिजे पण काय करणार, तिला इच्छा झाली ती खायची आणि नसती नको म्हटलं असतं तर ते मनात पण राहिलं असतं की नाही तिला खाऊ नाही दिलं म्हणून. तर म्हटलं मग अख्खं एक पॅकेट नको बनवू, अर्धीच बनव आणि खा. तर मॅगी खाण्यासाठी तयार झाली आणि तिने ती मग मॅगी वगैरे खाल्ली आणि नंतर मग थोड्या वेळाने झोपी गेली.